पितृपक्षातील भरणी नक्षत्राला खूप महत्त्व असतं, कारण या नक्षत्रावर भरणी श्राद्धाचा विधी केला जातो। पितृपक्ष हा आपल्या पितरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ असतो। पितृपक्षात पित्र कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते। या काळात पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्राद्ध, पूजा आणि तर्पण केली जातात, ज्यातील भरणी श्राद्धाला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे। आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळावी यासाठी भरणी श्राद्ध केले जाते। भरणी नक्षत्रावर श्राद्ध केले असता मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि तो आत्मा भवसागरातून मुक्त होतो। त्यामुळे भरणी श्राद्ध केल्याने महापुण्य मिळते असे म्हणतात। परंतु हे भरणी श्राद्ध वर्ष श्राद्धानंतरच करावे असं सांगितलं जातं, कारण वर्ष श्राद्ध झाल्यावरच मृत व्यक्तीचे प्रेतत्व नष्ट होते आणि त्या आत्म्याला पितरांमध्ये स्थान मिळते आणि त्या पितरांची पूजा पितृपक्षात करता येते। म्हणून भरणी श्राद्ध वर्ष श्राद्धानंतरच करावं असं सांगितलं जातं। आता कोणी भरणी श्राद्ध वर्ष श्राद्धापूर्वी केले तरी ते चूक नाही, मात्र त्याला शास्त्राधार नसल्याने वर्ष श्राद्धापूर्वी भरणी श्राद्ध करणं टाळावं असं म्हटलं जातं। तर यावर तुमचं काय मत आहे? पितृपक्षाबद्दल तुम्हाला अजून कोणती माहिती जाणून घ्यायला आवडेल? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।